तर तुमच्यासाठी घेऊन आलोय आमच्या चॅनलवरचा पहिला वैला व्लॉग. खूप विचार केला की पहिला व्लॉग काय असावा. मग वाटलं की नुकतंच अमेरिकेला जाऊन आलोय इतक्या मोठ्या नाटकासाठी, वाडा चिरेबंदीसाठी, तर तेच सगळं तुम्हाला दाखवूया, तुमच्याशी शेअर करूया. तर म्हणून हा वाडा चिरेबंदीचा अमेरिका दौऱ्याचा व्लॉग. वाडा चिरेबंदी हे नाटक अमेरिकेत घेऊन जाणं प्रचंड अवघड होतं, कारण या नाटकाचा सेट खूप मोठा आहे. पण अमेरिकेतल्या शैलेश शेटे नावाच्या माणसामुळे हे साध्य झालं. अमेरिकेत उतरल्या पहिली भटकंती तर व्हायलाच पाहिजे. ही तिकडची सुप्रसिद्ध बीन, हे असं आमचं मराठमोळ्या पद्धतीने प्रत्येक शहरात स्वागत व्हायचं, खूप अगत्याने, खूप प्रेमाने. आणि तिथे जमलेल्या लोकांकडून माझ्या बरोबरच बायकोचंही कौतुक ऐकायला मिळायचं आणि जास्तच भारी वाटायचं. नमस्कार मंडळी, मी निवी पानवळकर, ऑस्टिन टेक्सास. आणि मला मराठी पेहराव, वेशभूषा सर्व काही आवडते. आणि मराठी ज्वेलरी आणि मराठी साड्या हा माझा वीक पॉईंट आहे. आणि मी मंजिरी योग त्यांना बऱ्याच वेळा फॉलो करते. त्यांचे फोटो बरेच मोठमोठे करून बघते. त्यांची ज्वेलरी, त्यांचे कपडे, ते कोऑर्डिनेशन मला खूप आवडतं. आणि मंजिरी, तुमचे विचार खूप सुंदर आहेत माणूस म्हणून, मला खूप आवडतात. सो स्वीट. प्रत्येक शहरातल्या जवळपास प्रत्येक हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट सेमच असायचा. कधी कधी खूप कंटाळा यायचा, बोर वाटायचं. मग कोणीतरी पोहे आणलेले असतील, शिरा आणलेला असेल, कोणाच्या नातेवाईकांनी दिलेला, तर त्याच्यावर आम्ही सगळे ताव मारायचो. हे तिकडचं ते फेमस वॉफल का काय, ते खूप लोक खायचे. मला फार नाही आवडलं. मी हेच चीज ऑमलेट पॅनकेकवर ताव मारायचो, नाही तर मग फळं. तिकडे गेल्यानंतर माझा एक इंटरव्ह्यू सुद्धा झाला गुलकंदसाठी आणि नाटकासाठी. जाम भारी वाटलं, आपण अमेरिकेत इंटरव्ह्यू देतोय. व्हॉट अ फिलिंग. आणि हा आमचा ट्रक. या ट्रकमध्ये आमच्या नाटकाचा सेट असायचा. आणि हा सेट घेऊन शैलेश शेटे नावाचा माणूस, हा बघा, हा जो उतरला, हाच. आत्ता आम्ही त्याचा सत्कार करतोय, कारण तो ईस्ट कोर्स वरून वेस्ट कोर्स वर सलग 22 तास या ट्रकनी प्रवास करत इथे पोहोचला. याच माणसामुळे हा दौरा आम्ही करू शकतो, नाही तर खरंच ते खूप अवघड होतं. मराठी नाटकाचं बजेट वाढत चाललंय. आम्ही स्वतः त्या ट्रक मधनं सेटचे सगळे पार्ट्स उतरवून घ्यायचो, कारण इकडे बॅकस्टेजला जशी 10-15 माणसं असतात, तसं अमेरिकेत नेणं परवडत नाही. त्यामुळे फक्त 3च माणसं बॅकस्टेजची मदतीला होती. त्यामुळे आम्हालाच सगळं करायला लागायचं. सेट ट्रक मधून उतरवा, तो स्टेजवर न्या, मग तो लावा. चंद्रकांत कुलकर्णी आमचे दिग्दर्शक, सगळ्यावर त्यांची देखरेख असायची. आणि अशा पद्धतीने आमचं सेट मस्त लागायचं, अगदी भारतात असल्यासारखाच. पहा, दिग्दर्शक स्वतः मॉपिंग करतायत. स्वच्छतेची प्रचंड आवड आणि सगळीच कामं सगळ्यांनी करायचं ठरवलं म्हणून. तिकडे आमची कामं आम्हालाच करायला लागायची. अगदी प्रॉपर्टी जागच्या जागी ठेवा, ती चेक करा, स्वतःच्या कपड्यांना स्वतः इस्त्री करा. माझ्या या नाटकात 3 चेंजेस, त्यामुळे 3 शर्ट, पॅन्ट, पायजमा अशा सगळ्या कपड्यांना मीच स्वतः इस्त्री करायचो. आणि अशा पद्धतीने तयार व्हायचो. छान दिसतोय ना मी? आम्हीच एकमेकांना माईक सुद्धा लावायचो. हा माझा सहकलाकार, माझा मित्र अजिंक्य ननावरे. हा त्यांनीच शूट केलेला माझ्या पहिल्या एंट्रीचा शॉट. तर खूप छान वाटलं. या सगळ्यांचे मी तुमच्या वतीने आणि जगीश ऑस्ट्रेलियाच्या वतीने आभार मानतो की यांनी 11 वर्ष वेळ दिला. आणि आपल्या मराठी रंगभूमीवर अशी परंपरा आहे. खरं तरी सगळी माणसं वेगवेगळ्या माध्यमात बिझी आहेत, दूरचित्रवाणी, सिनेमा, OTT, पण तरी सुद्धा मराठी रंगभूमीसाठी वेळ दिला. आणि एक महेश एकोणचुरांचं अभिजात नाटक आहे आणि 84 साली लिहिलेलं नाटक त्यांनी. अजूनपर्यंत आपल्याला आजही जुनं वाटत नाही. आताच त्याचा अभिजातपणा दिलेला आहे. एकदा महेश एकोणचुरांचं साक्षात
परदेशातही आपल्यासाठी एवढ्या टाळ्या शिट्ट्या वाजतायत, काय भारी फिलिंग होतं. आणि हा आमच्यासाठीचा अत्यंत भावूक क्षण. शेवटचा प्रयोग आणि शेवटच्या प्रयोगाच्या निमित्ताने चंदू सरांनी आम्हाला सगळ्यांना एक पत्र लिहिलं होतं. ते स्वतः आम्हाला त्यांनी वाचून दाखवलं. आणि अशा पद्धतीने 10 प्रयोगांचा आमचा मोठा दौरा संपला. आणि मग पुन्हा काही दिवस भटकंती. काय अप्रतिम दृश्य आहे बघा. खूप फिरलो आम्ही, खूप मजा केली, खूप खाल्लं. हा तो सुप्रसिद्ध रस्ता, वॉक ऑफ फेम, आणि याच्या बरोबर समोर जिथे ऑस्करचा मोठा सोहळा संपन्न होतो ते थिएटर, हेच ते. या पायऱ्यांवर मला खरंच कधीतरी उतरायचंय आणि ऐकायचंय अँड द ऑस्कर गोज टू प्रसाद ओक. हा दौरा जरी नाटकाचा असला तरी फिल्मी वागणं कोणाला चुकलंय. आमच्या दिग्दर्शकांच्या आवडीसाठी हा खास तयार केलेला फिल्मी व्हिडिओ, स्लो मोशन मधला. आणि अशा रीतीने बऱ्याच काही आठवणी मनात घेऊन आम्ही भारतात पोहोचलो. हा दौरा यशस्वी केल्याबद्दल शैलेश शेटे, चंद्रकांत कुलकर्णी, जिगीषा, अष्टविनायक या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. अमेरिकेतल्या प्रेक्षकांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि माझ्या सहकलावंतांचे सुद्धा. तुम्हाला आमचा हा पहिला व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. वाट बघतोय. धन्यवाद.